नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला आज तारीख आहे 24/12/2025. तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जाईल. 100 ते 150 गाड्यांची मार्केटमध्ये आवक दिसून येत आहे. तर चला बघूया आजचा लाईव्ह मका बाजार भाव काय आहे ते. 40, 50, 1600, 16, 53 काय भाव गेली काका मका? मक्का 1763 गेली. 1763. हा आणि काय ॲव्हरेज दिले एकरी? एकरी काय 25 क्विंटल. 25 क्विंटल ॲव्हरेज दिलं. आणि काय खर्च आला एकरी? एकरी विचारूच नका, घर घालून सत्यनारायण म्हणते मला. घर घालू सत्यनारायण सत्यनारायण, हा पण सत्यनारायण करू पण ते येते नाही ना. येते नाही. घ्यायला येते नाही ना. बरोबर आहे. आपण करायला तयार आहे पण येते नाही ना. त्यांना आले पाहिजे म्हणा, या तुम्ही आमच्याकडे बघा जरा, लक्ष द्या शेतीवर, या जरा मेसेज पाठवू नाहीतर एक पत्र करू बा. अर्ज देऊ. गरिबाच्या इथं या सत्यनारायण तुम्हाला जेवण दारू पाचे पकवान खाऊ घालू म्हणा. बाजरीच्या भाकरी असा सगळं घालू म्हणा. हा, या खायला या तुम्ही. दिवस आले काय होईल. काय शेतकरी जगन का म्हणा? आजच मिळाला ना शेतकरी, काय राहिले ते तुम्हाला सांगा बरं. नाही मस्त एसी मध्ये बसायचं, तिथून बाता करायची. बरोबर जीत आहे तर एका मंत्रीची तरी मक्का आहे का इथं? नाही. मक्का हे काम कांदे वांगे काही घेणं काही नाही. देणं नाही. त्यांना काय माहिती. जाऊन तिकडं बाता करायच्या, असं करू तसं करू, आणि शेतकरी मारणी घालायचा. बरं. धन्यवाद. धन्यवाद. येऊ. हो काय भाव गेली? 1753. 1753. कुठले तुम्ही? कुठले? हडप सावरगाव. किती होत माका करून? काय भाव गेले दादा माका? 1797. 1797. कुठले तुम्ही? हडप सावरगाव. हडप सावरगाव. बियाणं कुठलंय? बियाणात 43-44 ना. काय आवरेज दिले एकरी? एकरी काय आवरत काय दिलं, परवडले नाही मक्का. परवडले नाही. खर्च करून फायदा नाही. काय खर्च आला एकरी? एकरी मग आला ना 50-60 हजार रुपये खर्च आला मक्काला. यंदा खर्च भेटेल का आता? कायचा खर्च भेटल, याच्यात खर्च भेटतो का? टोपटाल माणूस नाही भेटायचा आम्हाला. बरोबर आहे. काय अपेक्षा आहेत तुमची? काय भाव जायला पाहिजे? 2400-2700 मक्का जायला पाहिजे, तर काहीतरी परवडत. काहीतरी परवडत. नाही तर या असे भाव राहील तर काय परवडणार आहे? खर्च भेटना म्हणा, काय कर्ज भेटल, इथं कपडे घालून फाटेल कपडे घालावं लागू राहिले. अवरेज द्यायना. आवरेज द्यायला मक्का. अवघड आहे. दादा काय भाव गेले माका? 1784. 1784. कुठले तुम्ही? कुटोंडी. बियाणं कुठलं होतं? पायनर. फायनल. किती होत झाले माका काढून? कालच काढली. काल काढले, आज आणले. दादा काय भाव गेली माका? काय भाव गेली? 1741. 1741. कुठले तुम्ही? गुजरखेडे. दुधरखेडे. बियाणं कुठलंय? बियाणा सीपीचा आहे. शिपी. किती दिवस झाले माका काढून? मक्का काढून 8 दिवस झाले. 8 दिवस. परवडली का मका यानं? 1741 काय परवडायचे. हा, का अवरेज दिले एकरी? एकरी काय 30 क्विंटल बसले असं. 30. काय भाव गेले दादा आपली माका? 1800. 1800. किती दिवस झाले काढून माका? 20-22 दिवस झाले. 20-22 दिवस. परवडले की यंदा माका? काय परवडले यंदा. यंदा नाही परवडले. हो. काय झालं? टोकून घेतली काय परवडलं. सरकार लक्ष द्याय ना शेतकऱ्याकडे सध्या. काय घंटा लक्ष देतं, आपणच लक्ष द्या ना. अशी काय झाली आता. आम्ही मार्केट लेवलवर आम्ही उरकत आलो. दाखवा तुम्हाला, दाखवतो आपलं चॅनल. अहो तुम्ही त्या कांदड्याचं वाटोळं करून टाकलं. काय काय त्याची झाली. अहो इकडे वाटोळं तिकडे वाटोळं झालं. हा 30,000 रुपये रोपं घेऊन येईल. बरोबर आहे मग. आणि आता काय 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 पडून राहिले ती 4,000 रुपये इलेक्शन पुढचे दाखवले. आता आहे चालू 700, 800, 1000, 1200. नगरपालिका दाखवायची बघ, शेतकऱ्याची नगरपालिका आहे की दिशाभूल करायचे काम करायचे काही. हे असे भाव राहिले तुम्हाला काय वाटतं पुढची पिढी शेती करण का? असे भाव भेटले तर शेतकरी लगत वर जातील ना. तर टाकून तयारीत ठेवतील ना. मग आता टांगाच्या तयारीत घ्या. काय भाव गेली माका? काय भाव गेली? 1795. कुठले तुम्ही? हा, सुकी. सुकी एवढ्या गणेशपूर सुकी.
किती दिवस झाले मका काढून? मका काढून किती दिवस झाले? 4 दिवस. बियाणं कुठलं होतं? एक 741 आडवंटा. काय भाव गेली मका? 1788. कुठले तुम्ही? चिचुंडी. किती दिवस झाले मका काढून? काल काढले, आज आणले. बियाणं कुठलं होतं? आडवंटा 751. परवडली काय यंदा मका? आवरेज नाही का? आवरेज दिलं एकरी? एकरी काय आवरेज दिलं? 22-25 क्विंटलचा आवरेज आहे यंदा. खर्च किती आला एकरी? बरोबर. खर्च भेटेल का यंदा अशा भाव राहिल्यावर? बरोबर. मार्केटला भावच नाही, त्यामुळे खर्च भेटत नाही शकत त्यांना. 1775. कुठले तुम्ही? जुळगाव. बियाणं कुठलं होतं? आडवंटा. का आवरेज दिला एकरी? 25-30. परवडली काय यंदा माका? परवडली नाही. काका काय भाव गेली माका? 1772. कुठले तुम्ही? अंकोटा. बियाणं कुठलं होतं? फायनल. काका काय भाव गेली माका? 1840. कुठले तुम्ही? अंकोटा. बियाणं कुठलं होतं? बियाणं कुठलं होतं? सुलतान. का आवरेज दिलं एकरी? एक एकरातली. दादा काय भाव गेली माका? 1777. कुठले तुम्ही? अंगाव वायलेपोर. बियाणं कुठलं होतं? फायनर. का आवरेज दिलं एकरी? 38 क्विंटल. परवडली की यंदा माका? काय खर्च आला एकरी? 15-20. भाव गेली दादा माका? 1650. कुठले तुम्ही? वैजापूर. किती दिवस झाले मका काढून? 8 दिवस. बियाणं कुठलं होतं? त्या पावती नाही सांगतो का मी? आपल्याला काय करायचं? होईल दादा माका? 1785. 1785. कुठले तुम्ही? नागडे. नागडा. बियाणं कुठलंय? आडवंटा. किती दिवस झाले मका काढून? 8 दिवस. 8 दिवस. परवडली का यंदा माका? नाही काहीच परवडली नाही. काहीच परवडली नाही. का आवरेज दिलं एकर? एकरी काय 20 क्विंटल. 20 क्विंटल. आणि खर्च किती आला? खर्च 50,000. खर्च भेटेल काय? काय ते सारखे घेतात असे भाव गेले काय खर्च भेटणार? बरोबर. काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे? 2000 रुपये 2200 जायला पाहिजे. 2000 रुपये तरी जायला पाहिजे म्हणजे सारखं जायला तर परवडले असते काहीतरी. म्हणजे काय दादा माका? 1700. कुठले तुम्ही? नगरसल. बियाणं कुठलं होतं? आडवंटा. परवडली का माका? परवडली माका यंदा? काय आता 1700 काय परवडा? का आवरेज दिलं एकरी? 25. आणि खर्च किती आला एकरी? 20,000. खर्च भेटेल का यंदा? नाही भेटणार. काय भाव गेली माका? 1831. 1831. कुठले तुम्ही? तलवाडा. बियाणं कुठलंय? आडवंटा. का आवरेज दिले एकरी? यंदा आवरेज नाही. मार्केट आवरेज नाही यंदा. परवडलं का माका? परवडले यंदा? काय अपेक्षा आहेत तुमची? काय भाव जायला पाहिजे? म्हणजे डायरेक्ट लय फरक पडला यंदा. खर्च थोडा नाही ना. 2,00,000 रुपये पिशवी. 2,00,000 रुपयाला बरोबर. 1800.
खर्च भेटेल का यंदा? काय खर्च नाही करून तुमचं बरोबर नाही समजा बरोबर होणार आहे यंदा. तुमच्या हाताने का? हा? काय परवडायचं मी होतो 10,000 रुपये मी सांगायला म्हशी मग. रुपये होते मग 70-80 रुपये काय परवडणार सांगा बरं त्याच्यात ऍव्हरेज नाहीये आवरेज नाही यंदा, पावसामुळे आवरेज नाही. आणि लेबरची किती वाढेल त्यात लेबर भेटा ना. लेबर भेटल तर 10,000 रुपये दिले शेतकऱ्याला काय राहणार? काय भेटणार सांगा बरं काय राहणार काहीच नाही तुझी बरोबर. आडवंट आहे, ऍव्हरेज नाही ना आवरेज नाही, आवरेज नाही. आणि आता सरासरी 2200 द्यायला पाहिजे 2200 1800 काय काय पडतं वाहतूक तरी त्यांनी हे होतं होय तू नाही फ्युचर तुम्हाला काय वाटतं? पुढची पिढी शेती करेन का जर असं चालू राहिलं? काय होईल तीच राहते पुढे राहील पण शेती करणार नाही. बरोबर आहे बरोबर आहे. लेबर सर्व शेतकऱ्याला भारी आहे. आता पुढल्या पिढीला वाटत मग मजुरी केल्यानं काय बिघडणार आहे माणसं बरोबर. मजूर भारी आहे शेतकऱ्याला हा? ते 500 रुपये 10-11 वाजता येतात. 2-2 लाख रुपये घेऊन जाते 2-2 लाख मी तेच म्हणतो ना. मग बरं त्याला घ्यायला गाडी आणायला गाडी आणायला गाडी बरोबर आहे. मग काय शेतकरी असं काम सुरू केलं असं म्हणणार शेतकरी बस शेतकरी कोणाचं लक्ष नाही. काय लक्ष आहे सांगा बरं हा? नाही. कांद्याला भाव नाही काला भाव नाही शेतकऱ्यांनी शेती केली तर लोक खाणार काय? लोकांना हे कळायला पाहिजे. ते शिका करे त्याला समोर मग बरं तुम्हाला सांगतो आता औषध झालं खादी झालं निन्नी आहे हा? मग काय तरी शेतकरी लोकांना फक्त शेतकऱ्याचे पैसा एक भाव वाढल्यावर पैसा दिसतो. हा भाव दिसते पण माल निघला पाहिजे ना माल निघला पाहिजे त्यांना. मग याच्या मागचं कारण कोण माहिती? काय आहे आता जे ते बरं आहे. परवडला असत. मका चांगली काय भाव गेली काका मका? 1725. कुठले तुम्ही? आडगाव. किती दिवस झाले मका काढून? भरपूर दिवस. बियाणं कुठलं होतं? काय भाव गेली दादा मका? 1891 1891. कुठले तुम्ही? कुठले तुम्ही? येवला एवढा बियाणं कुठलंय? आडवांटा 751 751. परवडले की यंदा मका? नाही ना हा नाही परवडले नाही परवडले. काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे? 2000 तरी जायला पाहिजे होती तर काहीतरी परवडले असत. हा काय आवरेज दिले एकरी? एकरी 30चा. आणि खर्च किती आला? तर एकरी आला 25,000 25,000. खर्च निघन का आता? खर्च निघ खर्च भेटन फक्त, बाकी काय उरणार नाही. बाकी काही काय भाव गेले दादा मका? काय भाव गेली? 1785. कुठले तुम्ही? कोपरगाव. किती दिवस झाले मका काढून? काय नाही शेतकरी